गुड इव्हनिंग माझ्या विद्यार्थी मुलांनो. चला आज आपण आपल्या 8वीच्या मराठी पुस्तकाची धडा 6 आभाळाची आम्ही लेकरे ही जी कविता आहे ते आपण शिकूया. आभाळ म्हणजे अंबर, आकाश. आम्ही लेकरे म्हणजे त्यांची मुलं. इस आकाश के हम बच्चे, हम इनकी संतान. वसंत बापट 1922-2002 प्रसिद्ध कवी. त्यांची 11ची दिशा. सकीना. पावसाच्या कविता. शिंग फुंकिले रणी. मानसी. शूर मर्दाचा पोवाडा. मेघाहिदय. तेजसी, राजसी ही काव्य संग्रह. ये सारे काव्य संग्रह उन्होंने लिखे हैं. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद. हे वाढलंय 12 गावचं पाणी, हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. 12 गावचं पाणी प्रवास वर्णन. प्रवास मतलब क्या होता है? ट्रैवलिंग करना. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत की सभी इंसान इस प्रकृति के ही संतान है. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा भेदभाव नसतो. ये जो कष्ट करने वाले लोग हैं इनमें इंसानियत का आपस में संबंध होने की वजह से कोई भी भेदभाव नहीं है. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. असं मानववादी व उदात्त असे संदेश दिले आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी इस काव्य संग्रह से ली गई है. म्हणजे ही जी कविता आहे शिंग फुंकिले रणी ह्या काव्य संग्रहातून घेतली गेली आहे. मग चला पाहूया आपण जरा ही कविता. मैं हिंदी में भी समझा रही हूँ मेरे इंग्लिश मीडियम के बच्चों को, ताकि अच्छे से समझ में आए. इवन मेरे मराठी मीडियम के बच्चे भी कभी कभी नहीं समझ पाते, इसलिए मैंने हिंदी में भी समझाने की कोशिश की है. ऐका, वाचा, म्हणा. माझ्यासोबत तुम्हीही म्हणायचं आहे. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई. जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. आभाळाची म्हणजे या आकाशाची आम्ही सगळी मुलं आहोत. आणि ही जी धरणी आहे, ही जी माती आहे, ही काळी माती हीच आमची जननी म्हणजे आई आहे. आमचा जात पण वेगळा नाही आणि आमचा धर्मही वेगळा नाही. आम्ही एकाच जातीची आणि एकाच धर्माची माणसं आहोत. श्रमगंगेचा तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती. नाव वेगळे नाही, आम्हा गाव वेगळा नाही. आम्ही सर्व श्रमजीवी म्हणजे श्रम करणारे आहोत, कष्टकरी आहोत. आम्ही नेहमी कष्ट करतो आणि श्रमरूपी ही जी गंगा आहे त्याचा तीरावरती, त्याच्या किनाऱ्यावरती, त्याचा किनाऱ्याचा जवळ ही आमची वस्ती आहे. म्हणजे त्या काठावर आम्ही राहतो. आम्हाला नावही वेगळं नाही आणि आम्हाला गावही वेगळं नाही. आमच्या सगळ्यांचं गाव काय आहे? श्रम. आम्ही सगळे श्रम करतो. श्रमगंगेचा तीरावरती, श्रमरूपी जी गंगा आहे त्याचा किनाऱ्यावर आमची वस्ती आहे. आम्हाला नावही वेगळं नाही आणि आम्हाला गावही वेगळं नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही, आम्हा स्वर्ग वेगळा नाही. आम्ही सर्व कष्टकरी आहोत. आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करून, म्हणजे नेहमी कष्ट करून घाम गाळणे. हमारा जो पसीना बहता है उस पसीने को बहा के हम कष्ट करते हैं, भरपूर कष्ट करतात. कामावरच आमची निष्ठा आहे आणि याशिवाय आम्हाला दुसरा कुठला रस्ता, मार्ग म्हणजे पथ नाही, वेगळा मार्ग नाही आहे आम्हाला. आणि आम्हाला स्वर्गही वेगळा नाही. स्वर्गप्राप्तीचा जो आनंद आहे असे श्रम केल्यानेच आम्हाला मिळतो. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही. आमचे जे नाते आहेत, आमचा जो संबंध आहे ते माणुसकीचे आहेत. इसे आप इंसानियत कहते हो. आमचे नाते माणुसकीचे आहेत
आणि आमचे भाग्यविधाते आम्हीच आहोत. आमचे भाग्यविधाते आम्हीच आहोत. कधीही न तुटणाऱ्या नात्याने आम्ही एकमेकांशी नाता जोडला आहोत. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. आम्हाला पंथही कुठला माहिती नाही दुसरा, आणि आम्हाला संतही दुसरा माहिती नाही. आमचे नशीब आम्ही स्वतः घाम गाळून लिहितो. स्वतःचा कष्टने आम्ही आमचे नशीब घडवतो. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. कोटी कोटी म्हणजे करोडो, हे बळकट बाहू, बाहू म्हणजे हात, कर, बळकट म्हणजे बल असणारे, म्हणजे कोटी कोटी म्हणजे हे जे कष्टकरी आहेत कोट्यावधी आहेत, आणि सगळे मिळून ह्या कोट्यावधी हाताने जगन्नाथचा रथ सहज ओढून घेतात, खेचून घेतात. जगन्नाथ रथ यात्रा या कोई पालकी यात्रा, कोई बड़ा रथ है, ये सभी करोड़ों लोग मिलके अपने इस बलकट बाहों से, हाथों से उस जगन्नाथ का रथ खींचते हैं. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आस म्हणजे इच्छा. खूप कष्ट करून कठीणातले कठीण काम सहज ते करतात, आणि त्यांचा एकच ध्यास आहे. त्यांची ही जी तीव्र इच्छा आहे कि आम्ही सगळ्यांनी मिळून असेच काम करूया. यहाँ पे जो अभंग बोला है उसका मतलब होता है अखंड. माणुसकीचे अखंड नाते. हमारा जो नाता है कायम स्वरूपी इंसानियत से है. फिर से एक बार देखते हैं. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. हम सभी इस आकाश के संतान हैं, इस अंबर की, और ये जो धरती माँ है यही हमारी जननी है. ना हमारी जात अलग है, ना हमारा धर्म अलग है. आमची जातही वेगळी नाही आणि आमचा धर्मही वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती, श्रमरूपी ही जी गंगा आहे त्याच्या किनाऱ्यावर आमची वस्ती आहे. आम्ही सारखा कष्टकऱ्यांची वस्ती आहे. आमचे नावही वेगळे नाही आणि आमचा गावही वेगळा नाही. इमान आम्हा एकच धावे, घाम गाळून काम करावे. आमच्या सगळ्यांचा एकच ध्येय लक्ष आहे. घाम गाळून आम्ही परिश्रम करतो. आम्हाला मार्गही वेगळा नाही आणि आम्हाला स्वर्गही वेगळा नाही. हे जे आम्ही श्रम करतो, कठीण परिश्रम करतो, तेच आम्हासाठी स्वर्ग आहे. माणुसकीचे अखंड नाते, आम्ही आमचे भाग्य विधाते. आमचे भाग्य लिहिणारे आम्ही स्वतः आहोत, आणि त्याच्याशी, या माणुसकीशी आमचा अखंड नाता आहे. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. आम्हाला पंथही वेगळा नाही आणि संतही वेगळा नाही. आम्ही सारे एकच आहोत. कोटी कोटी हे बळकट बाहू, आम्ही कोट्यावधी लोक मिळून, आमचा हे जे हात आहे, आमच्या ह्या करांमध्ये एवढी शक्ती आहे की आम्ही जगन्नाथ रथ ओढून घेऊ शकतो. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आमची दुसरी काही इच्छा नाही आहे. आमची ही एकच इच्छा आहे की आम्ही सर्व एक आहोत, आणि कष्ट करून घाम गाळून आम्ही आमचे भाग्य स्वतः लिहितो. तर मुलांनो, हे होते कवितेचे अर्थ. ह्याचे पर्यायी शब्द मी तुम्हाला पाठवणार आहे. तसंही हे शिकवताना मी त्याच्यामध्ये पर्यायी शब्द हे सांगितलं आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. मग तुम्हाला हे समजलं असेल. आभाळ, अंबर, लेकरे म्हणजे संतान, मुलं, काळी माती आई, जननी, धरती, जात वेगळा नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेचा तीरावरती म्हणजे श्रमरूपी जी गंगा आहे, तीर म्हणजे किनारा, कष्टकऱ्यांची म्हणजे कष्ट करणारे, आमची वस्ती म्हणजे आमच्या राहण्याचे ठिकाण एकच आहे. वेगळे म्हणजे भिन्न, जिसे आप डिफरंट कहते हो, दुसरा कुठला नाही. आमचा वेगळी जात नाही, आम्ही एकाच जातीची, आम्ही एकाच गावातली. इमान, आमचा इमान म्हणजे आमचा ध्येय, आपली मनातली असलेली भावना, ते म्हणजे इमान, निष्ठा.
जिसे हम निष्ठा कहते हैं। घाम गाळूनी काम करावे, गाळूनी म्हणजे पूर्णपणे घाम गाळून, श्रम करून, कष्ट करून घाम गाळून काम करताना ज्यांना जो घाम होतो, जिसे पसीना कहते हो, स्वेट कहते हो, ते गाळूनी उसे पूरा निचोड़ के काम करते हैं। आपल्या शरीरातला जो कष्ट आहे त्याचा घाम पूर्णपणे काढून, मार्ग म्हणजे रस्ता, पथ, अभंग, अखंड, कोटी कोटी म्हणजे कोट्यावेगी, करोडो, बाहू म्हणजे हात, कर, ओढून म्हणजे खेचून घेणे, ध्यास म्हणजे तीव्र इच्छा, आस, इच्छा, आस वेगळी नाही, त्यांची इच्छा वेगळी नाही, आमचा ध्यास, त्यांच्या ध्येय हा पण वेगळा नाही।